विठ्ठला. बघा, वस्तूची किंमत 5% वाढली, त्यामुळे खपात 5% घट झाली तर या व्यवहारावर काय परिणाम होईल असा प्रश्न. एखाद्या व्यवहारामध्ये जेवढी वाढ तेवढीच घट असेल, किंबहुना जेवढा नफा तेवढाच तोटा असेल, तर अशा व्यवहारामध्ये साधारणतः अटळ सत्य नेहमी तोटाच झालेला असतो, नेहमी घटच झालेली असते. हे प्राकर्षण लक्षात ठेवा. वाटल्यास लिहून घ्यायचं असेल तर ह्या काही गोष्टी टिपून घेतल्या पाहिजे लेकरांनो. एखाद्या व्यवहारात जेवढी वाढ तेवढीच घट, किंबहुना जेवढा नफा तेवढाच तोटा होत असेल तर अशा व्यवहारात नेहमी तोटा किंवा घटच होत असते. हे काही पक्क लक्षात ठेवा. ह्या काही गोष्टी महत्वाच्या पक्क्या लक्षात ठेवा. आता इथं वस्तूची किंमत 5% वाढली, त्यामुळे झालं काय, खपात 5% घट झाली. जेव्हा वाढ आणि घट सारखी असते, जेव्हा नफा आणि तोटा सारखा असतो, अशा व्यवहारामध्ये खास करून तोटाच झालेला असतो. इथं घटी आणि वाढीचा प्रश्न म्हणून इथं घटच झालेली असेल. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र लेकरांनो, x वर्ग छेदस्थानी 100. हे x वर्ग म्हणजे काय, तर हे वाढ किंवा घटीचं जे ॲज इक्वल प्रमाण आहे 5%. इथं 5चा अर्थात वर्ग छेदस्थानी 100. ही घट किंवा वाढ किती आहे, वाढ किंवा घट सारखीच आहे. किती आहे तर 5% आहे, म्हणून कंसामध्ये 5 त्याचा वर्ग करा. बस झालं काम तुमचं. 5चा वर्ग 25 छेदस्थानी 100. आता हा भाग कसा जातो तर 0. 2 शून्य म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह. ओके, 0.25% ही या व्यवहारामध्ये घट होईल लेकरांनो. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर, 25% घट. ओके, वाढ किंवा घट, लोकसंख्येतील वाढ किंवा घट किती टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी, या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.